काही सामाजिक कार्यकर्ते जसे जरांगे पाटील प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या युवांना कुठेतरी हक्क मिळावे, जे काही त्यांच्या मनामध्ये खदखदे, हाताला काम नाही, ते सरकारी नोकरी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत। आणि त्यांना या प्रयत्न कारण का आमची ही जी यात्रा आहे ती सुद्धा युवांच्या हिताची आहे, हाताला काम मिळावं हीच भूमिका आपण घेतली। शिक्षणाचा खर्च जो वाढलेला आहे तिथे स्कॉलरशिप मिळाली, अशा पद्धतीने मुद्दे घेऊन आम्ही चाललेलो आहोत। त्यामुळे एक सामाजिक कार्यकर्ता आरक्षणासाठी तिथे लढत असेल आणि काल त्यांनी निर्णय घेतला उपोषण करण्याचा आणि मग ते तिथं करत असतील, आम्ही चालतच आहोत 20-20 किलोमीटर दिवसाला युवांचे आणि महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन। पण अशा परिस्थितीमध्ये त्यांना खऱ्या अर्थाने पाठिंबा देण्यासाठी आज मी असेल आणि माझ्यातले काही लोकांनी निर्णय असा घेतलेला आहे की आज अन्नाचा एक कण सुद्धा घेणार नाही। आणि मग त्यांना एक छोटासा, त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे, महाराष्ट्राचा संघर्ष खूप मोठा आहे, युवांचा आहे, सामान्य लोकांचा आज आहे, त्यात आमचा एक कुठेतरी वाटा असावा यासाठी आम्ही आज अन्नत्याग केलेला आहे। डॉक्टरांनी नाराजगी व्यक्त केली, घरच्यांनी व्यक्त केली, पण निर्णय घेतलेला मागे घेता येत नाही। आज पूर्ण दिवस अन्नाचा एक सुद्धा कण न घेण्याचा निर्णय तिथं आम्ही सर्वांनी, आमच्यातल्या काही जणांनी आणि मी स्वतः तिथे घेतलेला आहे।